कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक बँकेनं अमृत संजीवनी योजना सुरू केली आहे। मात्र त्यासाठी सभासदांची पूर्वसंमती न घेता त्यांच्या खात्यातून प्रत्येकी 50,000 रुपये कपात करण्यात आले आहेत। बँकेच्या विश्वासाला तडा जाईल असं कृत्य संचालक मंडळानं केलंय। या योजनेमध्ये अनेक त्रुटी असून कोणत्याही अभ्यासाशिवाय राबवलेल्या या योजनेमुळे कर्जदार आणि बिगर कर्जदार सभासदांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर आणि जिल्हाध्यक्ष BS पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला। प्राथमिक शिक्षक बँकेनं अमृत संजीवनी योजना सुरू केली आहे। या योजनेसाठी सर्व खातेदारांच्या खात्यामधून प्रत्येकी 50,000 रुपये कपात केले आहेत। खरं तर या योजनेबाबत सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा करणं गरजेचं होतं। मात्र कोणतीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी हा ठराव संमत करून घेतला आणि गेल्या 3 महिन्यात कुणाला मागमूस लागू न देता ही कपात केल्याचा आरोप प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर यांनी केलाय। बँकेमध्ये मोठा खर्च करून IT सेक्शन बनवण्यात आलाय। मग 31 डिसेंबर 2023ला कपात केलेल्या रकमेचा अधिकृत मेसेज सभासदांना का आला नाही असा प्रश्न खांडेकर यांनी उपस्थित केला। या योजनेत बिगर कर्जदार सभासदांचेही 50,000 रुपये कपात केल्यानं वार्षिक सरासरी 3,500 रुपयांच्या व्याजाला त्यांना मुकावं लागणार आहे। शिवाय या योजनेत कर्जदार सभासद मयत झाल्यास त्याचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे, पण बिगर कर्जदार सभासद मयत झाल्यास केवळ 7 लाख रुपये मिळणार आहेत। हा दुजाभाव आहे, त्यामुळे एकंदरीतच ही योजना फसवी असून सभासदांवर अन्याय करणारी आहे। त्यामुळे ही योजना बंद करावी आणि पूर्वीची संपूर्ण कर्जमाफी योजना सुरू करण्याची मागणी BS पाटील यांनी केली आहे। पत्रकार परिषदेला DT पाटील, BL शिंदे, सर्जेराव सुतार यांच्यासह माजी पदाधिकारी उपस्थित होते।